या दरम्यान पाहतोय व्यासपीठावरती कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, त्याचबरोबर आपण पाहतोय आमच्या युवकाचे प्रेरणास्थान देवली ग्रामपंचायतीचे विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सर्वांचे लाडके शिवसेना युवक प्रभारी कर्जत तालुका अधिकारी माननीय अमरशेठ मिसाल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं करूया व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत. फायनलची अंतिम मॅच आपण पाहतोय. अमर सर, 2 प्राइज शेलूमध्ये आणि 2 प्राइज वंजारपाडामध्ये. कदाचित असा होतो भुतोलीच्या मैदानावरती 2 प्राइज आम्ही शेलू संघामध्ये पाहिले होते. तिथे पहिला क्रमांक जय कोलमामाता शेलू आणि चतुर्थ क्रमांक शिवसाई शेलू होता. आज कशा प्रकारे उलटफेर असणार हे आम्ही पाहणार आहोत. पहिल्या षटक पहिला गोलंदाज प्रशांत, गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू टॅप केला, चेंडूला चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सचिन चेंडूचा पाठलाग करणार. या दरम्यान पाहतो 4 धावा. आपण पाहतोय जितू अगीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. तर षटकासाठी माननीय अमरजी मिसाल सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार. इथं पाहतोय बराच खूप उंच चेंडू आहे. दिनेश तरे चेंडू खाली येतो आहे. कोणत्या प्रकारची चुकीने का म्हटलं जातं शेलू गावचा जॉन्टी रोड्स. फलंदाज बाद जितू आगे. चौकार होता, त्यानंतर पहिला गेला. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. अफलातून सुरुवात आपण पाहतो दोन्ही संघांसाठी. सुयश पहिल्या चेंडूवरती वंजारपाडा संघ जितू आगे चौकाराने सुरुवात केली. त्यानंतर प्रशांतने कमबॅक केलं आणि आपल्या बातातील सुंदर चेंडू फेकत असताना जितू आगेच्या पारीचा अंत या ठिकाणी केला. शेवंत अंतिम फायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहतो. सरपंच उपसरपंच चषक सौ मेघा अमरजी मिसाल आणि त्याचबरोबर माननीय आदिजी एकनाथजी धुले यांच्या नावाने भरलेली स्पर्धा आपण पाहतो आहे. या स्पर्धेला आपण पाहतो सुरुवात झाली 25 तारखेला. इथे सुरेख फटका अनिकेत सुरेख फटका लगावतो. पॉईंटच्या डोक्यावर कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोहोचला सीमारेषा पार. अनिकेतच्या बॅटमधून आला आणखीन एक धमाका चौकार. अग्रेसर होतोय 8 या आकड्यावरती. चौकार विकेट चौकाराने 3 चेंडू 8 डबा खर्च केल्यात. चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा सचिन चेंडू परत पोहोचणार का. 1 बाउंस चेंडू उचलला तो, त्या दरम्यान 2 धावा. जे शिवशक्ती वंजारपाडा संघाला जमलं नाहीये ते पाहतो आपण या ठिकाणी. हा फलंदाज या ठिकाणी त्या पद्धतीने फलंदाजी करतो. आणि जिथे डावखुरा उजव्या हाताचे फलंदाज पाठवायचे होते तिथे पहिल्या 2 षटकामध्ये धावा आले नाहीयेत. प्रत्येक षटकाराला विशाल भवारे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तर षटकार हॅट्रिकसाठी माननीय अमरजी मिसाल साहेब यांच्याकडून 1000चा पारितोषिक आहे. आणि लगातार 2 षटकार 555 आदिजी एकनाथजी धुले यांच्या माध्यमातून पारितोषिक दिला जाईल. पारितोषिक आपण पाहतो आता लागले गेलेत.
शेवटचा चेंडू 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे चांगला चेंडू स्मार्ट डीलर आपण पाहतो या ठिकाणी चेंडू सुरेख कामगिरी गोलंदाज प्रशांतची. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या 11. बघा शेलू संघ वेळ घेऊ नका कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची. आता आमचं झालंय, आता आमचं ठरलंय, आता तुमची बारी. तीन षटकांचा खेळ, 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भावेश कुंभार गोलंदाजी मार्कवरती. ओम साईराम शेलू, ओम साईराम पंजारपडा विपक्ष शिवसाई शेलू हे दोन संघ पाहतोय. फायनलचा सामना या ठिकाणी खेळत असताना टॉप 4 मध्ये आणखी 2 संघ आपण पाहतोय. शिवशक्ती वंजारपडा आणि त्याचबरोबर जय कुलमाता शेलू. आता हे 2 संघ विचार करतात आमचा नंबर कोणता. या 2 संघावरती ठरलंय त्यांचा नंबर कोणता. सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. अनिकेतच्या बॅटमधून आला 4 धावा. सुरेख फटका अनिकेतच्या बॅटमधून चेंडू निघालाय. लाजवाब फटका आपण पाहतो. सीमारेषा पार. रस मिळती 4. इथे आला जरूर चौकार आहे. या मैदानावरती या कोण विसरणार अनिकेतला. या स्पर्धेमध्ये अफलातून फटकेबाजी त्याच्या बॅटमधून. स्कोर कार्ड 19 मध्ये 15 धावा आपण पाहतो अनिकेतच्या आहेत. 4 धावा जितूच्या आहेत. भावेश कुंभार तयार आपण पाहतो. घरच्या मैदानावरती अफलातून कामगिरी आपण पाहतोय. भावेश 2 चेंडू आपण पाहिले गेले. 2 चेंडू होती, 2 चौकार. इथे पाहतो आपण पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्वेर मारा. वाईटची धाव एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतोय. ओम साईराम एक शेलू संघाला तर यांनी पराभूत केले. दुसरा शेलू त्यांच्या समोर उभा आहे. चांगला फटका आपण पाहतोय. कुमार पाटील चेंडूवर पोहोचू शकत नाही. चेंडू जातो सीमारेषा पार. 1 बाउंस चेंडू याला फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. आलाय लोणा आमच्या तालुक्यात आलाय. पण इथे दादा 3 षटकाराला पारितोषिक लागलं होतं विनोद शेठ. इथं 3 चौकार आलेत. तर चौकार हॅट्रिक झाली. अनिकेतने 1000चा पारितोषिक असेल त्यांना. अफलातून कामगिरी आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू स्लोवार अफलातून आपण पाहतोय. गोलंदाजी कमबॅक केलं. गोलंदाज भावेशने स्लोवार टाकलं होतं. इष्टीच्या पाठीमागे मंगेशची चांगली कामगिरी.
या षटकातले चेंडू आपण पाहतो 4 झाले. 24 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा तयार भावेश. पुन्हा एकदा ओपी चेंडू. फ्लाईट होती चेंडूला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुरेख पडल्यानंतर बाहेरचा ओलंदाज होता चेंडू आपण पाहायला गेलं. आउटस्विंग करत असताना गोलंदाज भावेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू. 3 चौकार केल्यानंतर 3 लगातार निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 या आकड्यावरती. येणारं शेवटचं षटक अंतिम षटक कशा प्रकारे असेल यानं आपण पाहणार आहोत. किती धावा तिथे बनवल्या जातील हे आपण पाहणार आहोत. जरूर शेवटचं षटक येईल. थोडं फास्ट घ्या. इलाजो कर्जत तालुक्यामध्ये सर्व काय होतं. रवींद्र मिसाल साहेब खेळाडू होते. मैदान होतं. पारितोषिक देत होते. आयोजक होते. फक्त यूट्यूब लाईव्ह नव्हती. ती पूर्ण केली अजिंक्य पवारने. वरपी चेंडू आपण पाहतो. फसवा चेंडू आपण पाहतोय. झालेत. धावसंख्येला या ठिकाणी पाहतो. अकादमीसाठी मैदानात रवाना झालेला फलंदाज विश्वास अनिकेत नॉन स्ट्राईकला आहे. इथे वेट अँड वॉचची भूमिका. फाईन डिझर मध्ये फटका लगावलाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नटराज स्टाईलने लगावलेला फटका. 4 धावा. 28 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. शेलू संघाच्या विरोधात चांगली कामगिरी केली होती या फलंदाजांनी. जे कुलमा होता शेलू संघाला पराभूत केलं होतं. फ्लाईट आपण पाहतोय. 1 धाव आपण पाहतोय या ठिकाणी. एका धावेने स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. या षटकातील चेंडू झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतो मॅच सुरुवात आणि 240 प्रेक्षक जे ऑनलाईन पाहतात त्यांचं मनापासून कौतुक करूया. क्लिअरिटी आणि क्वालिटी KTC लाईव्हची आणि त्यांचे चाहता वर्ग प्रेक्षक वर्ग अजूनही लाईव्हला आहे. मॅच आपण होतो आनंद या ठिकाणी लुटतोय. जी मॅच रंगली जाते सरपंच उपसरपंच चषक 2024चा अंतिम शेवटचा फायनलचा सामना. शिवसाई शेलू विपक्ष ओम साईराम वंजारपडा या 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा पाहतोय अनिकेत डावखुऱ्याचा फलंदाज कुमारचा हा पुढचा चेंडू. उलटा चेंडू. फ्लाईट होती. इथे पाहतो चांगला झेल. प्रशांत कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आपण पाहतो. 100% या ठिकाणी दिला जातोय. फलंदाज अनिकेत होतो माघारी.
दिनेश या ठिकाणी चुकी करत असताना इथं पाहतोय फलंदाज धावबाद होतोय. 3 धावा आपण पाहतो या ठिकाणी. 3 धावांनी स्कोर कार्ड. बत्तीस या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतो सुरेख फटका. लाजवाब वेट आणि वॉच दाखवल्या फलंदाजाने आणि चेंडू फटकावला सीमारेषा पार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावरती. कुणाल अफलातून फटका 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 39 धावांचे लक्ष. प्रतिषटक 13 धावांची गरज असेल ती विजयासाठी शिवसाई शेलू संघाला. एकोणचाळीस धावांची गरज आहे. चला फलंदाज सचिन जाधव आणि कुमार पाटील ही जोडी मैदानात पाहतो आपण. सलामची जोडी आपण पाहतो स्क्रीनवरती पाहू शकता. केपी कुमार पाटील साहेब ब्रँड आणि त्याच्या बरोबर आपण पाहतोय सचिन जाधव. काल बाल बचावला त्यानंतर लगातार चांगली फलंदाजी करत असताना संघाला आतापर्यंत पाहतो या फायनलच्या स्टेजवर पोहोचण्याचं काम या 2 खेळाडूंनी जरूर केले. ते दोन्ही खेळाडू आपण पाहतोय मैदानात रवाना झाले. चला मॅचला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात करतोय. स्ट्राईकला असेल सचिन, नॉन स्ट्राईकला कुमार आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतो गोलंदाज विश्वास. पंचांच्या भूमिकेमध्ये धैर्यजी शेंडे, कुशलजी विरले हे 2 ऑफिशियल्स आपण पाहतोय. चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करा. शेवटचे काही क्षण बाकी आहेत नाहीतर अंधेरा व्हायला वेळ लागणार नाही. आता पहिला चेंडू विश्वासचा. जोरदार अपील. चला जास्त काही मीटिंग करत जाऊ नका, लगेच चेंडू फेकायचं. डॉट चेंडू निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली.
विजयासाठी 39 धावांची गरज आहे. प्रतिषेधक 13 धावांची गरज आहे. या 13 धावांचा पाठलाग आपण पाहतोय. जरूर मी विनंती करतो निलेश तुले जाऊ नका कुठे. गोलंदाज विश्वास इथे चांगला चेंडू वाईट चेंडू. पंतांनी 2 टन वरती गेले. सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. वाईट चेंडू आपण पाहतोय. माहिती आहे सर्वांना रिओ नाहीये. चला वाईट चेंडू आपण पाहतो. या ठिकाणी पंतांनी सांगितलं. तर गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आलंय. चला तिसऱ्या पंच आपण मैदानात जायचंय. तिसऱ्या पंचाची मागणी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू जातो सीमारेषा पार. वन बाउंड चेंडू झाला फरार. चौकार. पार सुरेख फटका. चेंडू जातो वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. आर्यन धुले आपण पाहतो कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. ऑपरेटर आमच्या सोबत KTC लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर अजिंक्य पवार फ्रॉम वाकस. इथे पाहतो वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव आपण पाहतो पुन्हा एकदा घेतली जाईल. धावसंख्या 10 या आकड्यावरती. प्रतिषेधक आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत. प्रतिषेधक 13 धावांची गरज आहे. इथे 10 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. पाच चेंडू आपण पाहतोय. इथे सुरेख फटका. कव्हर किंग सचिन जाधवच्या बॅट मधून आला. पॉइंटच्या डोक्यावरून हा बेहतरीन चौकार.
पहिले षटक 4 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर आपण पाहिलं गेलं अमर सर धावसंख्या बघा कशी सुरेख आहे. 0-4 0-4 0-4 40-40 आणि 4 चौकार निर्धाव चेंडू चौकार निर्धाव चेंडू. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 2 वाईट 3 चौकाराने 14 या आकड्यावरती. जरूर आपण पाहतो दुसरा षटक गोलंदाज अक्षय हलक्या त्याने ग्लान्स केले. सुरेखरित्या आपण पाहतो चेंडू या ठिकाणी हाताळत असताना अक्षय पहिला चेंडू आपण पाहतोय. कुमार स्ट्राईक देतो पुन्हा एकदा सचिनला. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 24 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 24 धावा. इथं सुरेख फटका सचिनच्या बॅटमधून होतो चेंडू. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार आपण पाहिलं गेलं तर इथे आपण पाहतोय लाजवाब बॅकअप कव्हर सुरक्षित त्या ठिकाणी. लाजवाब त्याचं कौतुक करा मित्रांनो. जोरदार टाळ्या होता त्याच्यासाठी. काय बॅकअप कव्हर होता त्याचा आपल्यातून. मंगेश बोराडे यांनी खुद्द टाळ्या वाजवल्या. लाजवाब बॅकअप पाहिला गेला. अभि तुझा 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आहे. अभि ऐवज 100 रुपयाचा पारितोषिक जरूर आहे तुझं. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. 1 धाव घेतली गेली. 22 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. वाईट चेंडू आणखीन एक स्क्वेअर मारा. 23 झालेत धावसंख्या आपण पाहतो. 3 चेंडू झालेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इसाडे आपण पाहतोय इथे हे चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती. धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. अजूनही 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 11 धावा हा सामना होता. इथे स्लोअर पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार का. 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते.
2 धावा आपण पाहतोय. धावसंख्या 30. अजून पाहतो 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. काल 8 बॉल 9 पाहिजे होते शेलू संघाला. आज या शेलू संघाला 7 बॉल 9. लाजवाब. मी ओसला बुलंद करतो कारण यंग जनरेशन नवीन संघ आहे. ओम साईराम वंजारपाडा संघ कौतुक करावं लागेल. अफलातून कामगिरी त्यांची. हलक्या हाताने कट केलं. शतरक्ष चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. या 2 धावेने स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. अमर सर मनापासून कौतुक करेल. आदेश सर वंजारपाडा गावामध्ये जरी म्हणजे माईकवरती बोलणं गरजेचं नाही पण 3 संघ आहेत आणि तिन्ही संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. जितू आगे पांडुरंग विर्लेचा संघ आपण पाहायला गेला. जितू आगे आणि पांडुरंग विर्ले यांचा संघ पाहायला गेला. सध्या तरी 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. आणि सर जरूर सांगितलं त्यांना अफलातून कामगिरी करतो. त्यानंतर पाहायला गेलं पांडुरंग मिसाल नरेश शेंडे ऋतिक विर्ले यांचा संघ सुरेख कामगिरी करतो. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं प्रियेश बाबरे संकेत बाबरे यांचाही संघ आपण पाहतो तुफान कामगिरी करतो. सुरेख कामगिरी पाहतो. 6 चेंडू काल बरोबर 8 धावा आपण पाहतो डिपेंड केल्या होत्या. इथे पाहतोय सुरेख फटका. लाजवाब. सेम कपिल गोलंदाजी मार्ग वरती आला. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. जे कुलमाता शेलू संघाला आपण पाहतोय धावसंख्या ती मारता आली नव्हती. इथे डिफेंड झाली होती. आता आपण पाहतो 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 7 धावांची गरज आहे. उर्फी चेंडू शतरक्ष त्या ठिकाणी आहे. लाजवाब. त्याच पद्धतीने सामना चालू आहे. आपण ती सेमीफायनल पाहिली असेल तर पहिला चेंडू विश्वासने झेल पकडला होता. त्यानंतर सिंगल. इथे पाहतो आपण 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. शतरक्षक आपण पाहतो तयार झालाय. गोलंदाज तयार. फलंदाज तयार. आमचे प्रेक्षक मायबाप उपस्थित पाहुणे मंडळी तयार. इथे पाहतो उर्फी चेंडू शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी. नाही पोहोचू शकले. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहिला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
या विकेटला आपण पाहतोय. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज. या विकेटला आपण पाहतोय विनोद माली जर विकेट आला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहतोय सुरेश फटका आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली होती. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आपण पाहतोय. डायरेक्ट हिट आपण पाहतोय या ठिकाणी झालाय. डायरेक्ट हिट आपण पाहतोय. एक धाव पूर्ण. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. लाजवाब. फायनल कशी पाहिजे. जर मित्रांनो मॅच जर आवडली असेल जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या. कोणी हारो कोणी जितो जिंकणारे आपला हा विभाग आणि खऱ्या अर्थाने कर्जतचा क्रिकेट. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. पांडुरंग वेळ नाही आपल्याकडे. चला लगेच चला प्लीज प्लीज प्रत्येकाने प्रत्येकाच्या जागेवरती चला. बेस भेटत नाही. बेल्स बघा इकडे समोर आले बघा. विशाल गेला नवीन फलंदाज. लाजवाब डायरेक्ट हिट होता. कुणाल त्याच्यासाठी 100 रुपये पारितोषिक करण माली यांच्याकडून. नंतर आमच्या स्कोरर यांच्याकडून ते पारितोषिक घेऊन जायचं तुम्ही. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. चांदाई संघाचा सामना टाय झाला या मैदानावरती. 66 धावा टाय झाल्या होत्या. कंपल्सरी एक चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. चला सुरुवात करा. एक चेंडू आणि 2 धावा. आणि फायनल या ठिकाणी प्राप्त केले आपण पाहतोय. ओम साईराम वंदरपडा संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता.